पूर्वीच्या काळात जे मुलं शिकत होते आणि खरंच चांगल्या पोझिशन्सला आहे आत्ता, आणि आत्ताचे जे मुलं आहेत की जे सगळे शॉर्टकटने करायचा प्रयत्न करतात, मग यांच्यामध्ये आणि त्या मुलांमध्ये काय डिफरन्स आहे? पहिलेचे विद्यार्थी होते, एकतर टीचरवर त्यांचा विश्वास होता, ते ऐकायचे. दुसरे म्हणजे ते हार्डवर्कर होते, म्हणजे मेहनत करायचे, त्याच्यावर क्वेश्चन करायचे नाही. त्याला सांगितलं की तू हे बुक वापर. आजचा जो पिढी आहे समजा, ती पटकन विश्वास नाही ठेवत, की त्याला समजा सांगितलं की हे बुक तू वापर, तर तो ऐकणार नाही. पण त्याला त्याचे कारणं देऊन पटवून द्यावं लागेल की बाबा हे का वापरायचं, ह्याच्यात काय आहे. म्हणजे एका दृष्टीने ते चांगलंच आहे, त्यात काही म्हणजे वाईट नाही. आणि दुसरं म्हणजे काय की पहिल्याचे विद्यार्थी थोडंसं समजून घ्यायला त्यांना वेळ लागायचा, ग्रास्पिंग थोडीशी कमी असायची मागच्या काही वर्षातली. पण आता जे मुलं आहेत नाही एकदम फास्ट ग्रास्प करतात, पण ते तेवढ्यात लवकर विसरून पण जातात, कारण ते त्याची रिव्हिजन करत नाहीत. पुन्हा घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस जी करायला पाहिजे. ते पहिलेचे मुलं काय करायचे, म्हणजे एका चॅप्टरचे 2-2, 3-3 प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करून आणून दाखवायचे. बरोबर. आता समजा आम्ही इथे 100 घेतले आणि दुसरे पुन्हा 100 करायला दिले, तर त्यातले 5-25 पण सॉल्व्ह करत नाहीत. म्हणजे हे मेजॉरिटी मुलांची अवस्था आहे. करणारे आहेत आता 10% ते करणारच. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या YouTube चॅनलला आत्ताच भेट द्या.